A to Z Housing Solutions by Society Plus. हाऊसिंग सोसायटीचे हँडओव्हर या महत्त्वाच्या विषयावर गेल्या एपिसोडपासून आपण चर्चा करतोय. कोणत्याही कारणानं बिल्डरकडून सोसायटी फॉर्मेशनला किंवा हँडओव्हरला उशीर होत असेल, तर सभासदांना या संबंधात कोणते अधिकार असतात, याविषयी या एपिसोडमध्ये आपण अगदी डिटेल चर्चा करणार आहोत. ए टू झेड हाऊसिंग सोल्युशन्स या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत. या पॉडकास्टमध्ये सोसायटी प्लस या संस्थेचे फाउंडर संजय सूर्यवंशी यांच्याशी आपण वेगवेगळ्या हाऊसिंग सोल्युशन्सविषयी अगदी मनमोकळी चर्चा करतोय. नमस्ते संजय सर. मागच्या एपिसोडमध्ये जो आपण विषय सुरू केला आहे तोच आपण सर पुढे नेऊया. पहिला प्रश्न तोच येतो तुम्हाला, की बिल्डरकडनं सोसायटी हँडओव्हरला दिरंगाई होत असेल, तर सभासदांना नेमके कोणते अधिकार कायद्यानं दिलेले आहेत? सभासदांना नक्कीच या ठिकाणी कायद्याचे अधिकार आहेत. म्हणजे बिल्डरकडनं जर हँडओव्हरला दिरंगाई होत असेल, म्हणजे हँडओव्हर यामध्ये कनेक्टेड आहे की सोसायटी फॉर्मेशन पण. म्हणजे फॉर्मेशन पण आणि हँडओव्हर जर दिरंगाई होत असेल, तर त्या ठिकाणी शा याच्यामध्ये शासनाकडं म्हणजे सोसायटी असेल, तर सहकार खात्याकडं म्हणजे आता सोसायटी आणि अपार्टमेंट दोन्हीसाठी शासनाचा नवीन निर्णय जो झाला आहे त्याच्यामध्ये तुम्ही सहकार खात्याकडं जे त्या एरियाचे डेप्युटी रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतील किंवा तालुका लेवलवर असिस्टंट रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतात. तर त्यांच्याकडं पहिल्यांदा तुम्ही तक्रार करू शकता आणि त्या तक्रारीनुसार रजिस्ट्रारनी पुढं डेव्हलपरच्या बद्दल त्या संदर्भातलं जो काही कार्यवाहीचं स्वरूप असेल, त्या संदर्भातलं प्रोसेस पुढं करायची असते, की आयदर त्याचा खुलासा मागणं किंवा त्याचं हिअरिंग ठेवणं आणि काय अडचण आहे, हे बघून हँडओव्हर करणं. कारण तरतूद ती आहेच आहे, की त्यांनी करायला पाहिजे. आता ह्याच्यात एक असं असतं, की सोसायटी फॉर्म झाली आहे, पण बिल्डर हँडओव्हर करत नाही. तर बिल्डरला तर मगाशी मी सुरुवातीला आपण ह्याच्यात सांगितल्याप्रमाणे 3 महिन्यामध्ये त्यांनी ते करून द्यायचं असतं. पण 3 महिन्याचा पिरियड जर संपला, तर हे अधिकार सगळे डेप्युटी रजिस्ट्रारकडे असतात आणि मग डेप्युटी रजिस्ट्रार जे आहेत म्हणजे रजिस्ट्रार काय करतात, तर सभासदांनी त्यांच्याकडे दिलेला तक्रार अर्ज दिल्यानंतर त्या ठिकाणी त्या संस्थेच्या ह्याच्यावर एक प्राधिकृत अधिकारी नेमला जातो आणि तो प्राधिकृत अधिकारी त्या संस्थेची जी आवश्यक असणारी म्हणजे मीटिंग, त्याला पहिली सर्वसाधारण सभा असं म्हटलं जातं आणि जर पहिली सर्वसाधारण सभा झाली आणि पुढं काही होत नसेल, तर त्या नियमानुसार असणारी विशेष सर्वसाधारण सभा, अशा पद्धतीची सभा नियोजित करून त्याच्यामध्ये समितीला अधिकार पहिले दिले जातात. म्हणजे समिती स्थापन करणं, त्या प्राधिकृत अधिकाऱ्याच्या मार्फत ती सभा घेणं आणि ती सभा झाल्यानंतर सभेप्रमाणे सभेच्या अजेंड्याप्रमाणेच त्याच्यामध्ये समितीला सगळे अधिकार दिले जातात आणि त्या अधिकाराप्रमाणे कमिटी फॉर्म झाली, की मग त्याप्रमाणे पुढं बिल्डरशी कोऑर्डिनेट करणं आवश्यक असेल, तर बिल्डरला पत्र काढून दोन्हीचा बेसिकली संवाद घडवून आणून ती प्रक्रिया पूर्ण होऊन काढणं. अशा पद्धतीचा अधिकार हा सभासदांना आहे आणि कन्सर्न डेप्युटी रजिस्ट्रारला हे काय अधिकारच आहेत, प्रशासकीय अधिकार आणि त्याच्या अंतर्गत ही प्रोसेस पुढे नेली जाते. तर एक थोडी उजळणी म्हणून, म्हणजे मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलंय, तर सोसायटी फॉर्मेशनचा आणि सोसायटी हँडओव्हरचा नेमका कालावधी किती असतो? याचं फॉर्मेशन तर मी सांगितलं तुम्हाला, की सोसायटी फॉर्मेशन आणि हँडओव्हरमध्ये 3 महिन्याचा कालावधी हा आहे. डेव्हलपरनी रजिस्ट्रेशन नोंदणीचं प्रमाणपत्र मिळालं, की 3 महिन्याच्या आत ती मीटिंग बोलवणे आणि त्या मीटिंगमध्ये पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये त्यांची ऑथराइज कमिटी फॉर्म होणं, ज्याला प्रोव्हिजनल मॅनेजिंग कमिटी किंवा हंगामी समिती असं म्हटलं जातं. आणि मग त्या समितीबरोबर हँडओव्हरची पूर्ण प्रक्रिया राबवली जाते आणि मी त्या प्रक्रियेमध्ये मग 3 प्रकारे ही प्रक्रिया राबवणं अपेक्षित आहे. ज्याच्यामध्ये पहिलं आहे ते कागदपत्रांची सगळ्या गोष्टी त्यांना पूर्तता करणं. ज्याच्यामध्ये नोंदणीची कागदपत्रं असतील, त्याच्यामध्ये त्या प्रोजेक्टची लीगल कागदपत्रं असतील आणि त्या प्रोजेक्टची टेक्निकल कागदपत्रे पण असतील. अशा सगळ्या प्रकारची कागदपत्रं देणं हा एक म्हणजे भाग असतो हँडओव्हरमधला. दुसरा पार्ट असतो तो आर्थिक गोष्टी म्हणजे एक जो पी-डी-सी-सी बँकेमध्ये या प्रोसेसमध्ये शेअर मनी भरला जातो आणि एंट्रन्स फी, ती सोसायटीच्या नावाने हस्तांतरित करून देणं हा एक भाग आहे हँडओव्हरमधला. आणि दुसरा आहे की बिल्डरनी मेंटेनन्स आणि कॉर्पस या
अंतर्गत जे काही सभासदांकडनं पैसे घेतलेले असतील, ते या प्रोसेसमध्ये हँडओव्हर करताना सोसायटीकडं एकूण जमा झालेली रक्कम, त्यातनं खर्च झालेली रक्कम वजा जाता त्याची जी काय असलेली हिशेबपत्रकं स्टेटमेंट ऑफ अकाउंट तयार करून त्याचं व्हेरिफिकेशन कमिटीकडनं करून त्याचं दोघांमधलं एकवाक्यता की कन्फर्मेशन होणं आणि जो काय अंतिम बॅलन्स असेल तो सोसायटीकडं हँडओव्हर करून देणं त्यांनी, हा एक भाग आहे. आणि तिसरा पार्ट जो मी सांगितला टेक्निकल ज्या काही त्याच्या प्रोजेक्ट रिलेटेड टेक्निकल कमिटमेंट असतील किंवा त्या पण त्या प्रोसेसमध्ये पूर्ण करणं. ह्या तिन्ही गोष्टी ह्या 3 महिन्याच्या आत त्यांनी पूर्ण करणं हँडओव्हरमधला भाग आहे. म्हणजे मी थोडंसं क्लॅरिटी का देतोय, तर हे सगळं जस्ट हँडओव्हर म्हणजे फक्त हँडओव्हर नाही, तर हँडओव्हरमध्ये अशा पद्धतीने केलं तर ते चांगल्या पद्धतीने हँडओव्हर व्यवस्थित होऊ शकतं आणि 3 महिन्याच्या आत करून देणं अपेक्षित आहे. थँक सर. खूपच डिटेलमध्ये एक्सप्लेन केलत तुम्ही. तर तुमच्या बोलण्यात डेप्युटी रजिस्ट्रारचा उल्लेख येतो. तर ठरलेल्या कालावधीत जर बिल्डरकडनं सोसायटीचं हस्तांतरण हँडओव्हर जर सभासदांना झालं नाही, तर रजिस्ट्रारकडे या संदर्भात कोणते अधिकार असतात? वेळेत हस्तांतरण झालं नाही, तर नोंदणी त्यांच्याकडे झालेली असते त्या प्रोजेक्टची, असं आपण गृहीत धरून मग पुढं बोलतोय मी, की डेव्हलपरनी त्या प्रोजेक्टची नोंदणी ही त्या क्षेत्रात जो ज्युरिस्डिक्शनमध्ये येणारं जे रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीचं ऑफिस आहे त्यांच्याकडे नोंदणी केली आहे आणि नोंदणीनंतर हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर रजिस्ट्रारला अधिकार आहे. तर रजिस्ट्रार चीफ प्रमोटर जे आहेत, मुख्य प्रवर्तक म्हणतात याच्यामध्ये, त्यांना नोटीस काढून या हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आदेश देऊ शकतात. त्याचबरोबर मी सांगितलं, की जर काही त्याच्यात विशेष अडचण असेल, काय असेल, तर ते प्राधिकृत अधिकारी नेमून त्या म्हणजे सोसायटी आणि डेव्हलपर यांच्यामधला समन्वय साधण्यासाठी त्या अधिकाऱ्याच्या मार्फत पण ही प्रोसेस पूर्णत्वाला नेण्यासाठी त्यांच्याकडे अधिकार आहेत आणि त्या अधिकाराचा ते वापर करू शकतात. तसंच तिसरा पार्ट जो आहे, की काही वाद आहे आणि त्या वादावर एकवाक्यता होत नसेल, तर रजिस्ट्रार जे आहेत त्यांना त्यांच्याकडे हिअरिंग ठेवण्याचा पण अधिकार आहे. ते हिअरिंग ठेवून दोन्ही डेव्हलपर आणि सोसायटी या दोघांनाही बोलवून, दोन्ही बाजू समजून घेऊन, त्याच्यामध्ये जिथं कुठं नेमकी अडचण आहे ती समजून घेणं आणि त्याच्यानुसार आदेश देणं कायदेशीर म्हणजे तो तो आदेश देऊन त्याप्रमाणे त्याची कार्यवाही त्या कन्सर्न पार्टीकडनं आयदर डेव्हलपर किंवा सोसायटी यांच्याकडनं पूर्ण करून घेणं. अशा पद्धतीचे सगळे अधिकार हे रजिस्ट्रारकडे आहेत. तर सोसायटीच्या मेंटेनन्ससाठी बिल्डरनं सभासदांकडून घेतलेल्या आर्थिक रकमेत समजा काही क्लॅरिटी नसेल, त्या संदर्भात जर काही डिस्प्यूट्स असतील, तर सभासद या संदर्भात कशी दाद मागू शकतात? हो, याच्यामध्ये पण तरतूद आहे. सांगायचं तर जो मोफा ॲक्ट होता, महाराष्ट्र फ्लॅट ओनरशिप ॲक्टच्या सेक्शन 5 प्रमाणे, याच्यामध्ये जे काही म्हणजे सभासदांकडनं बिल्डरनी आर्थिक रकमा घेतलेल्या आहेत आणि त्या रकमा जर त्यांनी म्हणजे त्याच्यात क्लॅरिटी नाही म्हणजे काय, तर एकूण रक्कम घेतली किती, त्यातनं खर्च त्यांनी काय जो पिरियड धरला आहे, त्याच्यामध्ये फक्त मेंटेनन्स विषयीचेच खर्च त्यांनी त्या रकमेतनं केलेत, याची क्लॅरिटी पण असणं गरजेचं आहे. काही वेळा बांधकामाविषयीचे खर्च चुकून इकडं इन्क्लूड केले गेलेत नाहीत ना, याची पण एक क्लॅरिटी असणं गरजेचं असतं. म्हणजे एकूण जमा रक्कम, त्यातनं खर्च रक्कम, ती योग्य रकमेची खर्चाची रक्कम वजा करून जो रक्कम आहे ती त्यांनी देणं, हा जो भाग आहे. आणि अशात जर काही क्लॅरिटी नसेल किंवा बिल्डरकडनं रेझिस्टन्स असेल, तर याच्यामध्ये जो जॉइंट रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटीज यांच्याकडं सोसायटीचे सभासद हे त्या ठिकाणी दावा दाखल करू शकतात आणि तो दावा दाखल करून त्या ठिकाणी हिअरिंग होऊन जॉइंट रजिस्ट्रार यांना ते अधिकार आहेत, की या रकमेचा परतावा ह्या म्हणजे पूर्ण हिअरिंग प्रोसेस पूर्ण करून जर त्याच्यामध्ये दिसतंय, की र जे काही येणं-देणं आहे किंवा जे काही रकमांची क्लॅरिटी आहे, त्याचा परतावा हा सोसायटीला देण्यासंदर्भातला आदेश हा जॉइंट रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटीज या ठिकाणी देऊ शकतात. सो ही दाद मागण्याची तरतूद नॉर्मल ह्याच्यामध्ये आहे आणि त्याला परत मग प्रशासकीय पुढच्या गोष्टी आहेत, की जर तुम्ही जॉइंट रजिस्ट्रारकडे हे केलं आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला म्हणजे काही विरोधात निकाल गेला किंवा काही म्हणजे आदेश योग्य पद्धतीने वाटला नाही, तर तुम्हाला त्याच्यावरती जे मिनिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत, त्यांच्याकडं तुम्हाला पुढं अपील करता येतं आणि त्याच्यानंतर वरची जी ऑथॉरिटी असेल ते हायकोर्ट असेल.
हायकोर्टापर्यंत तुम्हाला दाद मागण्यापर्यंतची तरतूद आहे. डेव्हलपर म्हणजे सांगायचं तर सभासदांना ह्या प्रोसेसमध्ये खूप महत्त्वाचे अधिकार आहेत किंवा तरतुदी अशा आहेत की ज्याच्यामध्ये ते दाद मागण्यासाठी या सगळ्या पूर्ण जे आपलं स्ट्रक्चर आहे प्रशासकीय व्यवस्थेचं त्याचबरोबर पुढं कोर्टापर्यंतचं जाण्याचं याच्यामध्ये अशा सगळ्या ठिकाणी जाऊन ते दाद मागण्याचे हे तरतूद आहे. वाह! हे तुम्ही सांगताय त्यावरून कळतंय, की सभासदांना किती अधिकार कायद्याने दिलेले आहेत. पण बऱ्याचदा होत आहे, की माहितीच नाहीये या संदर्भात. त्याच्यामुळे दाद कुठं मागायची किंवा काय करायचं हेच माहिती नाहीये. तर त्यामुळे सोसायटी हँडओव्हर संदर्भात सोसायटी प्लसकडून कोणकोणत्या सेवा पुरवल्या जातात, हे जर तुम्ही सांगितलं तर त्याचा आपल्या श्रोत्यांनाही फायदा होईल. हो. या सोसायटी प्लस ही संस्था पुण्यामध्ये म्हणजे सोसायटी नोंदणी करून देणं आणि त्याच्या संदर्भातल्या पुढच्या हँडओव्हरची प्रक्रिया राबवणं. हे 1998 सालापासून आता 2000 आपण 23 पूर्ण आत्ताच नुकतं केलं आणि 24मध्ये गेलोय. 25 वर्ष आम्ही ही सेवा पुण्यामध्ये देतोय आणि आत्तापर्यंत सांगायचं तर आम्ही 1500 पेक्षा जास्त संस्था नोंदणी करून त्या हँडओव्हर केलेल्या आहेत. आता मग याच्यामध्ये आमच्याकडं ह्या संदर्भातल्या ज्या सेवा आहेत त्याच्यामध्ये सोसायटी फॉर्मेशन हा कारण हँडओव्हरची सुरुवातच नोंदणीपासून होते. त्यामुळे सोसायटी नोंदणी करून देण्याची सेवा ही आम्ही याच्यामध्ये देतो. त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. काही ठिकाणी जिथं डेव्हलपर आम्हाला अप्रोच होतो त्याप्रमाणे आम्ही डेव्हलपरलाच त्या प्रोजेक्टची नोंदणी करून डेव्हलपरच्या वतीने ह्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करण्याचं काम आम्ही करतो. ज्याच्यामध्ये हँडओव्हर ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. म्हणजे सांगायचं की एक हँडओव्हरमध्ये क्लॅरिटी असणं, हँडओव्हरमध्ये पूर्ण एक ट्रान्सपरन्सी असणं आणि त्याची एक प्रोसेस असणं, या सगळ्या गोष्टी या 25 वर्षाच्या ह्याच्यात आम्ही अनुभवल्या आणि मग त्याचं एक आम्ही हँडओव्हर प्रोसेससाठी एक योग्य पद्धतीची एक एस-ओ-पी तयार केली आणि त्या एस-ओ-पीप्रमाणे आम्ही ही सगळी प्रक्रिया पूर्ण करतो. ही आमची पुण्यामध्ये स्पेशालिटी आहे आणि सांगायला अगदी आनंद होतोय, की आमची पुण्यामध्ये एवढं काम केल्यानंतर आणि आता आम्ही डिजिटली पण संपूर्ण म्हणजे त्याला जॉग्राफिकल बाउंडरी राहिलीच नाही. अशा पद्धतीने आम्ही पोहोचतोय आणि सांगायला आनंद होतोय, की आता आम्हाला ह्याच ह्याच्यातनं नागपूर, लातूर, त्याचबरोबर मुंबईच्या संलग्न सगळे, त्याचबरोबर सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर अशा सगळ्या ठिकाणावरनं सोसायटी रजिस्ट्रेशन आणि हँडओव्हरसाठी आमच्याकडं मागणी केली जाते. कारण हँडओव्हर ही आमची स्पेशालिटी आहे असं मी 100% सांगू शकतो. हा 1500 पेक्षा जास्त प्रोजेक्ट हँडओव्हर करणं ही महाराष्ट्रातली म्हणजे काय म्हणतात ना, की एक अग्रगण्य नंबर आहे, की ज्याच्यामध्ये एवढ्या प्रकारचा आणि त्याच्यामध्ये सांगायला आवडतंय, की याच्यामध्ये आम्ही अगदी 10 मेंबरपासून ते जवळ-जवळ 1500 मेंबरपर्यंतच्या संस्था आम्ही ह्याच्यामध्ये हँडओव्हर केलेल्या आहेत. आणि त्या हँडओव्हरमध्ये हे सगळं जे काही एस-ओ-पी तयार करून एक पीसफुल हँडओव्हर हा आमचं क्लोजिंग आहे, की त्याचं नियोजन हे आम्ही सुरुवातीपासून करतोय. म्हणजे आम्ही नियोजन हँडओव्हरमध्ये करताना डे 1 पासून म्हणजे सोसायटी नोंदणी करताना नाही, तर प्रोजेक्ट लॉन्च करतानाच त्या प्रोजेक्टचं सोसायट्या कशा पद्धतीने केल्या जाणार आहेत, त्याचं कन्व्हिन्स कशा पद्धतीने केलं आहे, हँडओव्हर कुठल्या स्टेजला केले जाणार आहे, असं सगळ्या प्रकारचं नियोजन हे डेव्हलपरबरोबर पण आम्ही आधी करतोय. आणि त्यामुळं त्याला एक खूप चांगल्या पद्धतीचं स्वरूप प्राप्त झाल्यामुळं आज आम्हाला मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून सगळ्या सिटीजमधनं येते, की हँडओव्हर ही सोसायटी प्लसची स्पेशालिटी आहे आणि कुठल्याही पद्धतीचा प्रोजेक्टचा हँडओव्हर आम्ही अगदी 100% खात्रीने आणि पूर्ण कॉन्फिडन्सने आम्ही करतो. अजून सांगायला नक्की आवडेल, की ह्याच्यामध्ये आम्ही सभासदांचं पण संपूर्ण गोष्ट ऐकून घेणं, सभासदांच्या अडचणी समजून घेणं, डेव्हलपरच्या अडचणी समजून घेणं आणि मग त्याची सांगड घालून ते हँडओव्हर करणं. म्हणजे एक पीसफुल हँडओव्हरमध्ये सॅटिस्फॅक्शन लेव्हल दोघांना पण देणं. या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. सो आम्ही ज्या सेवा पुरवतो ह्याच्यामध्ये सोसायट्यांमध्ये बरेच प्रकार असतात. म्हणजे सांगितलं की सोसायटी एक नॉर्मल हाउसिंग सोसायटीमध्ये एक टेनंट को पार्टनरशिप सोसायटी असते, टेनंट ओनरशिप सोसायटी असते. त्याच्यानंतर आत्ता आपण बघितलं की टाउनशिप प्रोजेक्टमध्ये पण आम्हाला जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये सांगितलं की बिल्डिंग वाईज सोसायटी, टॉवर वाईज सोसायटी असतात, क्लस्टर वाईज सोसायटीज असतात. त्याचं एक ॲपेक्स असतं ज्याच्यामध्ये त्याला आपण फेडरेशन किंवा असोसिएशन ऑफ सोसायटी म्हणतो. त्याच्यामध्ये ह्याच्या परत अंतर्गत आम्ही सेवा पुरवतो. त्याच्यामध्ये त्यांचं फायनान्शियल हे कसं असलं पाहिजे स्ट्रक्चर बायलॉजप्रमाणे, ॲक्टप्रमाणे ज्या तरतुदी आहेत त्याच्याप्रमाणे ही पण एक सोसायटी प्लसची स्पेशालिटी आणि हे आहे की
मेंटेनन्स कॅल्क्युलेट करून देणं. म्हणजे बायलॉज नंबर 13 आणि त्या बायलॉज नंबर 65, 66, 67 प्रमाणे मेंटेनन्स कसा असला पाहिजे. परत त्याच्यामध्ये आता जसं स्ट्रक्चर सांगतो त्याप्रमाणे मेंटेनन्स स्ट्रक्चरमध्ये पण बदललं आहे, की एक टॉवरचा मेंटेनन्स वेगळा असतो. एक कॉमन अमेनिटीजचाच मेंटेनन्स वेगळा असतो. आता काही ठिकाणी आपण नवीन परत आता आपण बघतोय पुण्यामध्ये सुरुवात झाली. बिल्डिंगच्या टेरेसवर पण अमेनिटीज असतात. तर टेरेस अमेनिटीजचा पण मेंटेनन्स असतो. असं वेगवेगळ्या प्रकारचा मेंटेनन्स, त्याचं कॅल्क्युलेशन, त्याचं ॲलोकेशन कसं करायचं आणि मग हे सगळ्यामध्ये कायदेशीर बेसिकली म्हणजे असोसिएशन प्रत्येकाच्यामध्ये मेंटेनन्सचं ॲलोकेशन करून त्याचं फायनान्शियल मॅनेजमेंट कसं करायचं, ही सुविधासुद्धा सेवा ही आम्ही सोसायट्यांना पुरवतोय आणि एक फायनान्शियल बेसच चांगल्या पद्धतीने तयार करणं. फाउंडेशन चांगलं केलं, की इमारत चांगली उभी राहते. तसं आम्ही फायनान्शियल बेसच चांगल्या पद्धतीने सोसायट्यांना आणि प्रोजेक्टला पूर्ण करून देतोय. सो ही एक सेवा आमच्याकडनं म्हणजे मी स्पेसिफिक आत्ता जे बोलतोय सेवामध्ये सोसायटी रजिस्ट्रेशन, हँडओव्हर, त्याच्यानंतर फायनान्शियल सगळं स्ट्रक्चर रेडी करून देणं, अशा पद्धतीचं सेवा हे आम्ही सोसायटी प्लसकडनं पुरवल्या जातात. त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी असं असतं, की सोसायटी एकच करून दिली जाते बिल्डरकडनं किंवा सोसायट्या टॉवर वाईज केल्या जातात. तर मग सभासदांची रिक्वायरमेंट असते, की आम्हाला ह्याच्यात पण काहीतरी अडचणी आहेत. सो अमलगमेशन ऑफ सोसायटी म्हणून पण कायदेशीर तरतूद आहे, तर ती पण सेवा आमच्याकडनं दिली जाते. काही ठिकाणी एक सोसायटी केली आहे, पण आम्हाला वेगवेगळं करून पाहिजे. तर आम्ही विभाजनाची पण आहे. म्हणजे बायफर्केशन ऑफ सोसायटी और संस्था विभाजन म्हणतात त्याला. तर ती पण सेवा आमच्याकडनं करून दिली जाते, की आम्ही अशा पद्धतीने जसं रिक्वायरमेंट सोसायटी सभासदांची किंवा बिल्डरची आहे आणि त्याप्रमाणे कायदेशीर तरतुदीप्रमाणे आम्ही अमलगमेशन, डिव्हिजन ऑफ सोसायटी या पण गोष्टी आम्ही करून देतोय. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये ज्यावेळी असोसिएशन ऑफ सोसायटी केलं जातं, त्यावेळी त्याचे बायलॉजला खूप महत्त्व आहे. सोसायटीचे बायलॉज महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी तयार केले त्याच्याप्रमाणे ते स्टँडर्ड बायलॉज आहेत. पण असोसिएशनचे बायलॉज करताना त्या प्रोजेक्टच्या स्ट्रक्चरप्रमाणे बायलॉज करणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये स्टँडर्ड बायलॉजमध्ये काही अ, फरक म्हणजे काही गरजेचे गोष्टी ज्या आहेत, त्या प्रोजेक्टप्रमाणे त्याच्यात इन्व्हॉल्व करणं हे गरजेचं असतं. त्याच्यामध्ये अमेनिटीजचा पार्ट असेल, त्याच्यामध्ये फायनान्शियल ॲलोकेशनचा पार्ट असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही असोसिएशनचे बायलॉज करणं ही सुद्धा एक आमची चांगली एक वेगळी ओळख आहे आमची असं आमचं म्हणणं आम्ही सांगू. त्याचबरोबर टाउनशिप प्रोजेक्ट असतील, तर टाउनशिप प्रोजेक्टला कोऑपरेटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू बिल्डरला बऱ्याच गोष्टींच्या अडचणी येतात आणि प्रोजेक्ट बराच मोठा असतो आणि प्रोजेक्ट मोठा असताना जुन्या सोसायट्यांना पण कुठलाही त्रास होऊ नये आणि त्यांचं कन्स्ट्रक्शन पण चालू राहावं. त्याचबरोबर हे फायनान्शियल गोष्टीमध्ये पण सुसूत्रता असावी. तर आम्ही ह्या टाउनशिप कन्सल्टन्सी पण ह्या कोऑपरेटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यूने आम्ही देतोय आणि तशा पद्धतीचं आज आमची ओळख निर्माण झाली, की पुण्यामध्ये आत्ता आम्ही नागपूरला एका मोठ्या टाउनशिपला पण आम्ही हँडओव्हर म्हणजे टाउनशिप कन्सल्टन्सी देतोय. पुण्यामध्ये पण आमच्याकडं आहेत, की ज्या ठिकाणी ज्याचं 250 एकरचा प्रोजेक्ट आहे. 400 एकरच्या प्रोजेक्टला, 150 एकरच्या प्रोजेक्टला, 75 एकरच्या प्रोजेक्टला आम्ही अशा सर्व्हिसेस देतो, की ज्याच्यामध्ये याची क्लॅरिटी पण आहे आणि जे हे बिल्डरचं पण आणि सभासदांचं पण एक चांगलं सॅटिस्फॅक्शन राहावं आणि कायद्याच्या सगळ्या गोष्टींची पूर्ण फॉलो व्हावा आणि अल्टिमेटली की सगळ्या गोष्टी टाईमलाईन पूर्ण व्हाव्यात. अशा सगळ्या सेवा ह्या सोसायटी प्लसकडनं दिल्या जातात आणि आज सोसायटी प्लस हे महाराष्ट्र लेव्हलवर तुम्हाला सांगायला आवडेल, की आम्हाला बेस्ट कोऑपरेटिव्ह कन्सल्टंट इन महाराष्ट्र म्हणून पण ह्याच सगळ्या चांगल्या सेवा पुरवल्याबद्दल आम्हाला लोकमत इंटरनॅशनल अवॉर्ड पण प्राप्त झालं. मे ते मध्ये मे 2023ला. तसंच आत्ता मी ट्रस्टेड म्हणजे रिडेव्हलपमेंट कन्सल्टंट म्हणा किंवा ट्रस्टेड कन्सल्टंट म्हणून आम्हाला पण टाइम्स ग्रुपकडनं पण आम्हाला याचा अवॉर्ड प्राप्त झाले. सो सोसायटी प्लस ही संस्था एक विश्वासार्हता निर्माण केलेली किंवा विश्वासार्हता सोसायट्यांकडनं आम्हाला एक विश्वासार्हता संस्था म्हणून एक पावती मिळाली आहे आणि त्यामुळं जे आम्ही सेवा देतोय त्यामध्ये चांगलं त्याचं फलित होतंय आणि त्याच्यामुळं सोसायटी प्लसकडं बघण्याचा आणि एक ब्रँड म्हणून क्रिएट झाला आहे अशा पद्धतीचं म्हणजे सोसायटी प्लस हा सोसायटीच्या सर्व्हिसेसमधला एक टॉप ब्रँड आहे. अशाच पद्धतीचं सगळं वातावरणही झालं आहे. सो म्हणजे वाह! ही आमची स्पेशालिटी आहे. क्या बात है! म्हणजे तुम्ही बोलताना म्हणलात, की 1500हून अधिक सोसायट्यांचं हँडओव्हर रजिस्ट्रेशन तुम्ही आत्तापर्यंत केलेलं आहे. गेल्या 25 वर्षांमध्ये खूप मोठी लेगसी आहे ही
आणि फक्त पुण्यापुरतंच नाही, तर आज तुम्ही म्हणत तसं नागपूर, मुंबई आणि बाकी शहरांमध्ये तुम्ही आता सेवा पुरवताय. तर एक शेवटचा प्रश्न, की सोसायटी हँडओव्हर संदर्भात म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही एवढ्या म्हणजे 1500च्या आसपास सोसायट्यांचं हँडओव्हर रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तर काही स्पेसिफिक सक्सेस स्टोरीज किंवा उदाहरणं सांगता येतील? नक्की सांगता येतील सर. पुण्यामध्ये मी सांगायला अत्यंत आवडेल कुमार प्रॉपर्टीजचा अगदी नावाजलेला म्हणजे ABIL आणि कुमार प्रॉपर्टीजचा एक जॉइंट प्रोजेक्ट आहे मेगापोलिस म्हणून हिंजवडीला. जो 150 एकरमध्ये प्रोजेक्ट आहे आणि त्या 150 एकरच्या प्रोजेक्टमध्ये आत्तापर्यंत जवळपास आम्ही त्या ठिकाणी 7 सोसायटीज म्हणजे 7 क्लस्टर डेव्हलप झालेत. तर त्या 7 क्लस्टरचं डेव्हलप झाल्यानंतर त्याचं सोसायटी फॉर्मेशन करून एक सक्सेसफुल हँडओव्हर आम्ही करून दिले. नंतर तसंच सांगायचं तर एक पार्क स्ट्रीट म्हणून वाकडला मोठी एक परत प्रोजेक्ट असाच आहे. जवळ-जवळ तो साधारण 65 ते 75 एकरमध्ये हा प्रोजेक्ट आहे. सांगायला हे होतंय की त्याची सुरुवात 2005-06 मध्ये आम्ही पहिली सोसायटी फॉर्म केली होती आणि त्या प्रोजेक्टमधली शेवटची सोसायटी आम्ही 2022 मध्ये फॉर्म केली आहे. एक प्रोजेक्टचं संपूर्ण रजिस्ट्रेशन आम्ही 17 वर्ष करत होतो. म्हणजे हा याच्यातला एक म्हणजे पुण्यातल्या आणि हे जे ग्रुप आहेत, कुमार ग्रुप आहे, प्राईड पर्पल ग्रुप आहे किंवा फरांदेंचं मी तुम्हाला सांगायचं तर सेलेस्टियल सिटी हा प्रोजेक्ट आहे. ज्याच्यामध्ये फरांदे आणि रामन ग्रुपचा एकत्र प्रोजेक्ट असताना सेलेस्टियल सिटी 22 बिल्डिंगचा टोटल प्रोजेक्ट आहे. त्याचं सगळं प्रक्रिया आम्ही पूर्ण करून दिल्यात. नंतर सांगायला हे होतं की प्राईड वर्ल्ड सिटी ह्याचा 400 एकरचा मोठा प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये पण क्लस्टर डेव्हलपमेंट होत आहे. तिथंही तुम्हाला सांगायचं की गेले जवळपास प्रोजेक्ट पूर्ण झाल्यापासून आत्तापर्यंत साधारण एक माझ्या माहितीनुसार 6 ते 7 वर्ष झाली. आम्ही क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये एवढ्या मोठ्या टाउनशिपचं पण कोऑपरेटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू लागणाऱ्या सगळ्या गोष्टींच्या सेवा आम्ही देतोय आणि त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन लेव्हल सोसायट्यांमध्ये पण आहे आणि बिल्डरमध्ये पण आहे. असं ही नावाजलेली उदाहरणं आहेत, की ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगायचं नाईक नवरेंची द्वारका म्हणून टाउनशिप होती. जवळ-जवळ 35 एकरची चाकणच्या जवळ टाउनशिप असताना त्या ठिकाणी पण आम्ही ही सुरुवात केली होती मी टाउनशिपची आणि तिथं कन्सल्टन्सी चालू केल्यानंतर तिथं पण आम्ही क्लस्टर वाईज डेव्हलप जे काय त्यांचं फेजेस वाईज होतं. फेज वाईज जसं झालं होतं का त्यांचं प्रोजेक्ट त्याचं आम्ही रजिस्ट्रेशन करून त्या ठिकाणी सोसायटी सगळ्या आम्ही रीतसर हँडओव्हर करून दिल्या होत्या. सो हे जे काय हे म्हणजे सांगायचं तर एक छोटी सिंगल बिल्डिंगची सोसायटी पण आम्ही केली, की जिथं 5 फ्लॅट आहेत त्याची पण सोसायटी आम्ही करून दिली आहे. आणि जिथं हे टाउनशिपमध्ये आज हा एक मोठी जबाबदारी आहे डेव्हलपरची. आणि येणारा वर्ग जो काही म्हणजे आज आपण बघतो, की पुणं हे कॉस्मो स्ट्रक्चर झालंय, पूर्ण झालंय आणि त्याच्यामध्ये असं आहे, की कायद्याचा माहिती असणारे, अभ्यास करणारे किंवा एक शिस्तबद्ध आपण म्हणतो ना, एक डिसिप्लिन पद्धतीने अपेक्षा करणारी वर्ग पण पुण्यामध्ये आज आहे. आणि ज्याच्यामध्ये आपण बघितलं तर महाराष्ट्रीयन वर्ग पण आहे आणि नॉन महाराष्ट्रीयन म्हणजे कॉस्मो स्ट्रक्चर आम्ही म्हणतो त्याप्रमाणे. तर ह्या ठिकाणी सांगायला आवडतंय, की या सगळ्या प्रकारच्या प्रोजेक्टमध्ये सगळ्या वेगवेगळ्या प्रकारची लोकं असताना वेगवेगळ्या याच्याप्रमाणे ह्या सगळ्यांची अपेक्षा पूर्ती करण्याला आम्ही सोसायटी प्लस या ठिकाणी पूर्णत्वाला हे सगळं नेलंय आणि ही एक आमच्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे असं मी सांगेन, की मोठ्या प्रोजेक्टला पण आणि सभासदांना पूर्ण सॅटिस्फॅक्शन करणं ही एक अत्यंत अवघड गोष्ट असते आणि पण आम्ही ती आमच्या दृष्टीने आज आता एक ती ओळख निर्माण झाली, की सोसायटी प्लसकडे जर तुम्ही गेलात तर तुमच्या सगळ्या प्रश्नांचे म्हणजे आम्ही सोसायटी प्लस ही आता कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये कोऑपरेटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू येणाऱ्या अडचणींवर सोल्युशन प्रोव्हाईड करणारी कंपनी म्हणून आज नावारूपाला येते. म्हणजे एक नॉर्मल असते की सर्व्हिस आहे. दुसरं असतं की सर्व्हिसच्या बरोबर आम्ही काही तुम्हाला कन्सल्टन्सी देतोय आणि आता कन्सल्टन्सीच्या नंतर जर येतं तर सोल्युशन प्रोव्हायडर कंपनी. म्हणजे कुठल्याही प्रकारचा तुमचा प्रॉब्लेम असेल तर आम्हाला आमच्याकडे एवढ्या 25 वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवामध्ये मुळं आम्ही तुमच्या प्रत्येक अडचणी, प्रत्येक प्रॉब्लेमला सभासदांचा प्रॉब्लेम असो किंवा बिल्डरचा प्रॉब्लेम असो, आम्ही प्रॉब्लेम पूर्ण अभ्यास करून त्याच्यावर कायदेशीर सोल्युशन्स, त्या कायदेशीर त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल अप्रोच पण असतो, कायदेशीर अप्रोच पण आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून अल्टिमेट एम आहे की सभासदांचं आणि डेव्हलपरचं त्याचबरोबर म्हणजे समाधान होणं, सहकार खात्याच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण कायदेशीर पूर्णतः करणं आणि म्हणजे बेनिफिट टू ऑल हा आमचा कोर व्हॅल्यू आहे आणि त्याप्रमाणे आम्ही
काम करतोय. सो हे सोसायटी प्लसचं यश आहे असं मी म्हणेन. आणि थोडंसं क्लोजिंग करतो, की सोसायटी प्लस आता जवळ-जवळ 6 सेगमेंटमध्ये काम करते. ज्याच्यामध्ये पहिलं आहे सोसायटी फॉर्मेशन आणि हँडओव्हर आणि त्याचबरोबर कन्व्हेन्स, स्ट्रक्चर कन्व्हेन्स पण आम्ही करून देतोय आणि लँड कन्व्हेन्स पण आम्ही करून देतोय. आत्तापर्यंत जसं 1500 सोसायटी रजिस्टर्ड केल्यात, तसे 250 पेक्षा जास्त कन्व्हेन्स पण आम्ही पूर्ण करून दिलेत. तसंच नवीन सोसायटी हँडओव्हर झाल्यानंतर सभासदांना भरपूर अडचण असते, की आता आम्ही सोसायटी चालवायची कशी? तर म्हणून आम्ही सोसायटी प्लसने एक वे अहेड नावाचं एक प्रॉडक्ट सभासदांसाठी घेऊन आलोय आणि गेल्या 2 वर्षात त्याला खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय, की त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या म्हणजे सभासदांच्या त्या कमिटीच्या आणि सोसायटीच्या 1 वर्षासाठी त्यांना आम्ही एक लीगल प्लॅटफॉर्म तयार करून देणार, ज्याच्यामध्ये त्यांचं फायनान्शियल मॅनेजमेंट पण होईल, त्यांचं वेंडर मॅनेजमेंट होईल, त्यांचं मेंबर मॅनेजमेंट होईल आणि त्या सगळ्या गोष्टीला एक डिजिटल सपोर्ट पण देऊन म्हणजे आपण सगळ्यांना एकत्रित एकाच प्लॅटफॉर्मवर कसं ठेवता येईल, अशा पद्धतीच्या संकल्पनेतनं आम्ही वे अहेडच्या माध्यमातून त्यांचं अकाउंटिंग, ऑडिट, डॉक्युमेंटेशन, कन्सल्टन्सी, सॉफ्टवेअर अशा सगळ्या गोष्टी पुरवतोय. तसंच कन्व्हेन्स आणि डीम कन्व्हेन्स हा एक आमचा स्पेशालिटी भाग आहे, की कुठल्याही प्रकारची आणि कसल्याही प्रकारची सोसायटी असेल, सिंगल सोसायटी किंवा टाउनशिप प्रोजेक्ट असेल, म्हणजे बिल्डिंग वाईज, स्ट्रक्चर वाईज, तर त्याचं कन्व्हेन्स कशा पद्धतीने करून द्यायचं, उपलब्ध कागदपत्रांमध्ये आणि शासनाने नवीन दिलेल्या ज्या काही सवलती दिल्या त्याच्या अंतर्गत कसं करायचं, ज्याच्यामध्ये कन्व्हेन्समध्ये जुन्या कन्व्हेन्समध्ये खूप स्टॅम्प ड्युटीच्या बऱ्याच अडचणी आहेत, कागदपत्रांची अपूर्तता आहे. त्या ठिकाणी पण बरीच सोल्युशन्स आमच्याकडे आहेत आणि त्यातनं आम्ही पूर्ण करून देतोय. चौथा पार्ट आहे जो रिडेव्हलपमेंट ऑफ सोसायटी. परत पुणे आणि आता आपण बघतोय की UDCPR नंतर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये रिडेव्हलपमेंट मोठ्या सिटीजमध्ये सगळीकडे चालू होतं. जिथं 30 वर्षापेक्षा जुन्या इमारती आहेत त्यांना रिडेव्हलपमेंट करण्यासाठी जे काही नवीन आलंय त्याच्यामध्ये पण आम्ही रिडेव्हलपमेंटमध्ये पण गेली 10 वर्ष काम करून आत्तापर्यंत त्याच्यामध्ये पण ज्या शासनाने दिलेलं 3 जानेवारी 2009 आणि 4 जुलै 2019च्या सर्क्युलरप्रमाणे आम्ही प्रकल्प सल्लागार सेवा ह्या एकाच छताखाली सगळ्या सेवा कशा देता येतील, ज्याच्यामध्ये आर्किटेक्चरल सर्व्हिसेस आहेत, लीगल सर्व्हिसेस आहेत, फायनान्शियल सर्व्हिसेस आहेत, कोऑपरेटिव्हच्या सर्व्हिसेस आहे आणि या सगळ्यांचा समन्वय राखण्याचं मॅनेजमेंट सेवा पण आहेत. असं सगळं अंडर वन रूप देण्याची एक वेगळी संकल्पना घेऊन आम्ही सोसायटी प्लस आलो होतो आणि त्यालाही चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद देऊन आज आज आम्ही सांगायला आवडतंय, की आत्तापर्यंत 30 प्रोजेक्टवर आम्ही म्हणजे रिडेव्हलपमेंटच्या 5 प्रोजेक्ट पूर्ण झालेत आणि 25 प्रोजेक्टवर आत्ता आम्ही काम करतोय आणि मागणी तशाच पद्धतीने वाढत चाललेली आहे. आणि तेच पण आम्ही तिथं पण थांबत नाही, तर आम्ही नाशिकसारख्या सिटीमध्ये पण आम्ही आता रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया चालू केलेली गेले 1.5 वर्ष झालं आणि त्यालाही चांगलं स्वरूप प्राप्त होतंय. आणि परत तिथंही न थांबता सोसायटी प्लस अजून पुढं गेलंय, की सोसायट्यांना मेंटेनन्स करताना बऱ्याच अडचणी येतात. तर म्हणून मग त्या ठिकाणी पण आम्ही एक नवीन परत हे केलंय, की मेंटेनन्स मॅनेजमेंटमध्ये पण आपण कमिटी सोसायट्यांना आणि कमिटीला कशा पद्धतीने एक सपोर्ट सिस्टम देऊ शकतो. तर त्याच्यामध्ये मेंटेनन्स मॅनेजमेंट थ्रू सिस्टम्स असं MMS नावाचं एक आम्ही प्रॉडक्ट घेऊन आलो, ज्याच्या अंतर्गत आम्ही मास्टर FMS नावाची कंपनी आहे आणि सोसायटी प्लस यांनी जॉइंट व्हेंचर करून आता आमच्याकडं त्याची ज्याप्रमाणे टीम साईज पण आहे, टेक्निकल टीम आणि सगळ्या आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टीम आणि त्याच्यात पण आम्ही एक ट्रेन मॅनेजर आणि जे काही वेंडॉर आहेत, त्या वेंडॉरसाठी एक सिस्टम कशी डेव्हलप करता येईल आणि जे काही संस्था सोसायट्या ज्या वेंडॉरला पे करतायत, त्याचे योग्य रिटर्न्स आपल्याला सेवांच्या स्वरूपात कसे मिळतील, याच्यासाठी आम्ही एक सिस्टम डेव्हलप केल्यात आणि त्या अंतर्गत पण मेंटेनन्स मॅनेजमेंट थ्रू सिस्टम्स म्हणून आम्ही MMSच्या माध्यमातून पण सोसायट्यांना सेवा देतोय. असं सांगायचं तर नवीन सोसायटीची नोंदणी करणं नवीन बिल्डिंगची आणि त्याच सोसायटीचं रिडेव्हलपमेंट करणं, अशा संपूर्ण प्रवासामध्ये आम्ही सगळ्या सेवा या सोसायटी प्लसकडनं डेव्हलपरला पण, सोसायट्यांना पण आम्ही देतोय आणि मला सांगायला आवडतं, की अशा पद्धतीच्या सगळ्या सेवा म्हणजे कुठल्याही प्रकारच्या हाउसिंग सोसायटीची सेवा आम्ही देत नाही, असं कुठलाही एरिया नाही आहे. इन्क्लुडिंग दॅट आम्ही आता रेव्हेन्यू रिलेटेड सुद्धा सेवा कन्व्हेन्समध्ये आणि रिडेव्हलपमेंटमध्ये लागतात, त्याही आम्ही देतोय. सो असं एक अत्यंत ब्रॉड बेसिकली आउटलुक बघून करून आम्ही सेवांचं जाळं पण अत्यंत मोठं करत चाललोय आणि तसंच जिओग्राफिकल बाउंडरीज पण आम्ही आता बॅरिगेट करून त्या सगळ्या बॅरिगेट क्लिअर करून आम्ही महाराष्ट्र लेव्हलवर आपल्याला कसं जाता येईल अशा पद्धतीने आत्ता आम्ही 7 सिटी आम्ही फोकस्ड केल्यात आणि त्याच्यावरही आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे. वाह! हे ऑल हाउसिंग सोल्युशन्स अंडर वन रूफ आणि ते पण फक्त पुण्यात नाही तर अक्रॉस महाराष्ट्र. असं सोसायटी प्लसची फिलॉसॉफी आहे आणि तुम्ही जी
ग्रुप्सची पण नावं घेतलीत सोसायटी हँडओव्हर किंवा रजिस्ट्रेशनची, ती पण खूप मोठी आहेत. सो मला खात्री आहे, की आपल्या श्रोत्यांच्या अनेक शंकांचं निरसन हँडओव्हर संदर्भातल्या या 2 एपिसोड्समधनं झाला असेल. याशिवाय तुम्ही शेवटच्या आत्ता उत्तरात सगळ्याच तुमच्या सर्व्हिसेसचा पण जो उल्लेख केला तो अतिशय महत्त्वाचा होता. त्यामुळे श्रोतेहो, सोसायटी हँडओव्हर किंवा ओव्हरऑल सोसायटी मॅनेजमेंट संदर्भात तुमच्या मनात काही शंका असतील, तुम्हाला काही सोल्युशन्स पाहिजे असतील, तर तुम्ही सोसायटी प्लसला हक्कानं संपर्क साधू शकता. त्यांचा नंबर प्लीज नोट डाउन करून घ्या. नंबर आहे 8956260730. मी नंबर परत एकदा सांगतो 8956260730. याशिवाय तुम्ही societyplus.co.in या त्यांच्या वेबसाईटवर संपर्क साधू शकता किंवा info@societyplus.co.in या त्यांच्या ईमेल आयडीद्वारे पण त्यांना थेट संपर्क साधू शकता. बाकी हा पॉडकास्ट तुम्ही जिओ सावन, गाना, Amazon म्युझिक, Apple पॉडकास्ट यासह सोसायटी प्लसच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता. हा एपिसोड आवडला असेल, हा पॉडकास्ट तुम्ही रेग्युलर ऐकत असाल, तर आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. तसंच तुमच्या सोसायटीमध्ये इतर मेंबर्सना किंवा तुमच्या रिलेटिव्हजनाही नक्की शेअर करा. आत्ता आपण ऐकलात संजय सूर्यवंशी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात ए टू झेड हाऊसिंग सोल्युशन्स हा पॉडकास्ट. ए टू झेड हाऊसिंग सोल्युशन्स ही सोसायटी प्लसची निर्मिती असून साऊंड्स ग्रेट आणि मीडियानेक्सची प्रस्तुती आहे.